हा आमचा रिदान आहे. याचं दुकान आहे. हे पहा दुकानावर काय काय आहे त्यांच्यावाल्या. थांब थांब. हे पहा हा एक साबण आहे. हा कपड्यांचा साबण आहे. हा हे कोलगेट आहे. हे दुसरं हे लालवालं कोलगेट आहे. सफेदवालं कोलगेट आहे. हे आहे साबण. हा आहे लक्स साबण. इकडे गहू आहेत त्यांच्या दुकानावर. इकडे तांदूळ पण आहेत त्यांच्या दुकानावर. इकडे त्यांनी वरती तेल ठेवले आहे. आणि ही मसाल्याची पुडी पण आहे. ही पाही. तर आमचा पिल्लू आता जाणार आहे त्यांच्या दुकानावर सामान घ्यायला. पिल्लू चल आता आपण इकडं थांबू. चल पिल्लू आपल्याला घरात काही नाही रे भाऊ. आपल्याला काही नाही. किराणा संपलाय आपल्याला. तर किराणा घेऊन येतो का भाऊ? हां हे घे पैसे. थांब मी पैसे देतो तुला. थांब पैसे. हे घे पैसे. थांब ना. हां पिशवी पण घेऊन जा. हां पिशवी पण घेऊन जा. हां जाय. हां जाय दुकानावर जाय. घे आता काय काय घ्यायचं आहे तुला दुकानावरनं. पहिले पैसे नाही द्यायचे त्या बाबाला. तो बाबा बदलून पडेल मग तो बाबा. तो म्हणेल मला पैसेच दिले नाही. पैसे खिशात ठेव भाऊ. पैसे खिशात ठेव खिशात ठेव. तुझ्यावाल्या पैसे पडून जातील ते. घे लवकर घे ना. हां राहू दे तुझ्या हातात राहू दे. हां तुला आता काय काय घ्यायचं आहे त्या बाबाकडनं? कोलगेट घ्यायचं आहे का दात घसायला? घे. अजून काय घेतोय? साबण पण घेतोय का? हां अजून काय घ्यायचं आहे? एकच साबण द्या बाबा. एकच पाहिजे आम्हाला. हां अजून काय घेतोय? अजून कोणता लक्स पण घेतला का? अजून कोणता साबण घेतोय? हां तो पण साबण घेतोय का? हां तो पण घे. अजून काय घेतोय? तेल राहिलं ना तेल. बाबा तेल द्या हो. तेल. हां तेल द्या. हे घे तेल. त्यांच्याजवळ द्या त्यांच्याजवळ. हां तेल पण दिलं. अजून काय बाकी राहिलं? टाका बाबा सगळं सामान. ते बाबा कुठं गेले? अरे बाबा त्यांना शी लागून गेली. आम्हाला इथं एकट्यालाच सोडून गेले. ते खरंच शी करायला गेले. पानचा वेट करू इथे कारण की आम्ही सामान भरपूर घेतला आहे. थांब ना प्रिया आपला पिल्लू. सर हे पहा साबण घेतला आमच्या पिल्लूनी. हा दुसरा साबण घेतला आहे. एक कोलगेट घेतलं आहे आणि एक तेलची पिशवी घेतली आहे. तर आमच्याजवळ पैसे आहेत. आम्ही आता त्या बाबा आला का त्या बाबांना आता हिशोब करू किती पैसे झाले ते दुकानाचे. आपण मग त्यांना पैसे देऊ है ना. 30 रुपयांनी झाले. हे तेल किती मागून जायले रे बाबा. हे मागे. आले का बाबा शी करून? अरे बाप रे या बाबांना शी लागून गेली ते बाबा. आणि तुम्हाला शी लागली तर मग असं दुकानातलं कोणी पण काही पण घेऊन जाईल. का हो बाबा? हां मग थांबा आता हिशोब करा. किती काय काय घेतलंय पहा आम्ही. हे पहा तेल घेतलंय. त्याच्यानंतर हे साबण घेतले. हां थांबा ना. त्याच्यानंतर हे कोलगेट घेतलं. हे घेतलं. मसाला नको पाहिजे? मसाला पाहिजे का? तांदूळ लागेल ना आपल्याला. तांदूळ घेऊन घ्या बाबा. तांदूळ द्या बरं. हां तांदूळ द्या. तांदूळ किती आहे बाबा? हे 5 किलो आहे का? हे पा बाबांनी तांदूळ पण मोजून दिलं. थांबा ना पहिले हिशोब तर करू द्या बाबा. तुम्ही एवढी काय घाई करताय तुम्ही? थांबा ना बाबा. हां थांबा हिशोब करा बरं बाबा. किती झाले पैसे? हे पा याच्यावाले 20. याच्यावाली नाही. हां 20 रुपयाचा आहे. 20 का 30 रुपयाचा आहे काय ती. सगळे याचे 20 याचे 20. याचा हा कितीचा आहे तो साबण? टोटल पैसे देतो बाबा. तुम्ही आता आम्ही घेतलंय ते तुम्ही कशाला काही काढू राहिले? हे बाबा खूप हे करता बरं. तुमच्या दुकानावर येणार नाही बाबा आम्ही मग आता. तुम्ही आम्हाला असे त्रास देशाल तर पैसे देऊन द्या त्यांना. पैसे द्या पैसे. अरे ते पैसे दे ना. दे त्यांना पैसे द्या. दिले का पैसे? द्या त्यांना पैसे. दिले का? हां नाही हे राहू द्या आता. हे राहू द्या तुमच्या दुकानात. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे. चला बाबा पिशवीत टाका ना. टाका त्याच्यात. हां सगळा सामान टाका. बाबा तुम्ही नका हो. तुम्ही खाली बसा. टाका त्याच्यात टाका. हां टाका. हा बी साबण टाका. हां चला अजून. हां चला हे पिशवी उचला बाबा. आणि तांदूळ उचलता येतील का तुम्हाला? नाही ना. चला हां चला आता. चला पिशवी घेऊन चला आपल्या घरी. चला दाखवा काय काय आणलं तुम्ही आता दुकानावरनं.
दाखवा. अरे रे 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 पिशवीने उचलता येते रे बो. हां असं नाही खोलून दाखवायचं, हळूहळू खोलून दाखवायचे. पैसे दिले ना त्या बाबाला? हां बरं. हा साबण आणला का? हां त्याच्यानंतर हे आणलं का तेल? त्याच्यानंतर हे साबणं आणले का आंघोळीचं? हा एकच आणायला पाहिजे होता आपल्याला, होते ना साबणं पहिले. आणि हे तांदूळ पण आणलेत का? अरे आपल्याला खिचडी बनवायची. तुम्ही मसाला आणला का? नाही आणला ना मसाला? जाय मसाला घेऊन ये जाय. जा जा दुकानावर सामान घेऊन ये जाय. असे फेकायचं नसतं त्यांच्या अंगावर पैसे. ते बाबा आपल्याला सामान देणार नाही. मग दिला का? दाखवा दाखवा काय दिलं दाखवा आम्हाला. अरे हां मसाल्याची पुडी दिली. चला बाबा आता चला चला. चला चला चला. आणला का मसाला? अरे वा बरं झालं भाऊ, किराणा संपला होता आमच्याला. पिल्लूनी पा कसं मस्त त्यांनी हे करून आणलं. तांदूळ आणले त्यांनी 5 किलो. हे पाय तांदूळ, हे पा तांदूळ आणले 5 किलो. त्याच्यानंतर साबण आणला, तेल आणलं, मसाल्याची पुडी आठवण पडून गेली ती परत गेला ता. पिल्लू साबणं आणलेत. बरं झालं किती काम करतो आमचा पिल्लू. बस भाऊ इथं वरतीचा बसा, वरती बसा. बाबा अरे पिल्लू आपल्याला तो दुसरा साबण पाहिजे होता. जाय तो दुसरा साबण घेऊन ये बरं भाऊ, जाय लवकर. हां हे पहा दुसरा साबण पण आणला पिल्लूनी. हां चला आता, चला आता बसून घ्या. चला चला आता आंघोळ करून घ्या बरं, या साबणाने आंघोळ करून घ्या. हां हे पहा. हां 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 थांबा थांबा, मी आता नाही तो नाही पाहिजे आम्हाला. बसा बसा आंघोळ कर. हे पहा आता आमचा पिल्लू आंघोळ करतोय पहा. हां हां तोंडाला बी लावायचं आहे का? लावा 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 लावा. तुमच्या हाताने आंघोळ करा. केली ना आंघोळ? हां आमच्या पिल्लूची झाली आंघोळ. आता कपडे बदलून घ्या. चला या इकडं. हे पहा नवीन कपडे घातले. ही पॅन्ट बी घातली. साबण चांगला होता का? हां चांगला होता ना? हां त्या बाबांनी यावेळेस साबण चांगला दिला आहे ना? हां बरं झालं. नाही तर आहे ना मागच्या वेळेस खराब साबण दिला होता त्या दुकानदार बाबांनी आहे ना आपल्याला. चला मग आता आपल्याला जायचं आहे. चला बाय. आमचा पिल्लू म्हणतोय लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तू पण म्हण ना आणू, म्हण ना भाऊ. दुकानवाला आहे ना तू बाबा. चला मित्रांनो, तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा असेही आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आमच्या आणूनी दुकान पाडून टाकलं आमच्या पिल्लूचं. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आमचा पिल्लू रुसून गेला त्याला आता हे करावं लागेल मला. चला भेटूया बाय.